महाविकास आघाडीकडून भोसरी विधानसभा मधून अजित ढवाणे यांचं नाव निश्चित झालंय। त्यांना उमेदवारी नक्कीच होताच आपण पाहतोय। भोसरी विधानसभा मतदारसंघातील लांडेवाडी परिसरात जे आहे त्यांच्या स्वागतासाठी जे आहे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील ते सज्ज झालेत। आपल्यासोबत काही महिला पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। ताई, आपण पाहतोय अनेक दिवसांपासून चर्चा होती उमेदवारी कोणाला मिळणार। अखेर आज अजित भाऊंच्या नावावर शिक्कामोर्तब झालेला आहे। एबी फॉर्म घेऊन ते आता मुंबईच्या दिशेने जे आहे पुण्याला येतात। ते भोसरी विधानसभेत थोड्याच वेळात त्यांचं स्वागत होणार आहे। कशा पद्धतीची तयारी आहे? आम्हाला खूप आनंद झाला आहे की आपल्याला विकास पुढे बदल घडवायचा आहे। त्याच्यामुळे त्यांना ना तिकीट मिळाल्याबद्दल आम्ही सर्वच कार्यकर्ते एवढे आनंदामध्ये आहेत। त्यांच्या स्वागतासाठी त्यासाठी तयारी चालू आहे आणि तुतारी वाजणारच ह्या हिशोबानेच आम्ही इथे आलेलो आहे सगळे, आणि ती वाजलीच पाहिजे त्यासाठी सर्व सहकार्य करत आहेत। आता कशा पद्धतीची तयारी या ठिकाणी झाली? या ठिकाणी येणार आहेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पुढे जाणार आहेत, ते कशी तयारी सुरू आहे? जोरात तयारी चालू आहे। कार्यकर्ते सर्व जमलेले आहे। इथून ते थेट मुंबईमधून इथंच येत आहे आणि इथून ते मग बाकीचे सगळे लोक थांबणार आहे, गाठी भेटी घेणं त्यांच्या घरी जाणार आहे। ते आपण पाहतोय अखेर अजित भाऊंच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। अनेक दिवसांपासून सगळे महिला पदाधिकारी खास करून प्रचारात त्यांनी आघाडी घेतलेली होती। कशा पद्धतीचं वातावरण आहे आज? भाऊंसाठी हे उत्तम वातावरण भोसरी विधानसभेत आहे। प्रत्येक प्रभागातील महिला नगरसेविका ह्या बाहेर येऊन रस्त्यावर प्रचार करत आहेत आणि भाऊ नक्कीच निवडून येतील आणि खूप जास्त 70 ते 80 हजाराच्या लीडने निवडून येतील हा आमचा विश्वास आहे। महिलांनी काय निर्धार केला यावेळेस? आपण पाहता आता थोड्याच वेळात अजित भाऊ या ठिकाणी येतात। अधिकृत आता उमेदवारी मिळाली आहे, ताकदीला लागलेत सगळे, काय सांगाल? ताकदीने हे आधीपासूनच होते। जेव्हा भाऊ शहराध्यक्ष झाले राष्ट्रवादीचे तेव्हापासूनच भाऊंनी ही ताकद निर्माण केली होती आणि महिलांचा एक मोठा वाटा म्हणजे आजकाल जे आपण वातावरण बघतो महिलांसाठी सेफ कुठेच नाही, तर भाऊंसारखी सुशिक्षित लोक जेव्हा ह्या बदलायला सुरुवात करतील, विकासाचा वादा पुढे नेतील, तीच एक आमची खरी ओवाळणी असेल भाऊबीजेच्या निमित्ताने। आणि एकच सांगते, अजित पर्व आणि महिला सर्व, आम्ही महिला एक निर्धार करतो, भाऊंना 1 लाखाच्या पुढे लीडने आम्ही सर्व निवडून आणू, कारण आम्हाला हा परिवर्तनाची सगळ्यात जास्त गरज आहे। कारण आम्हाला महिला भगिनी, एक पुरुष घराच्या बाहेर पडतो पण महिला भगिनींना मूलभूत ज्या गरजा आहेत, ज्या भोसरी विधानसभेत अजूनही आमच्या 10 वर्षात पूर्ण झाले, ते म्हणजे पाण्याचा प्रश्न असो, इतर प्रश्न हे पूर्ण झाले नाहीत। अजित भाऊ या माध्यमातून लवकरात लवकर विकासाच्या वाटचालीवर आहेत आणि हा विजय आम्हाला निश्चित मिळेल आणि आमची तुतारी ही वाजलीच आहे। त्यामुळे आम्ही विजयाची शंका निर्माण, आम्हाला विजय हा मिळालेला आहे। फिक्स आमदार आहेत, भावी वगैरे काही नाही, आमचे अजित भाऊ हे फिक्स आमदार आहेत। तुम्ही म्हटले काही प्रश्न जे आहेत प्रलंबित राहिले होते या मतदारसंघाचे, कोणते प्रश्न जे होते जे विद्यमान आमदारांच्या मार्फत मार्गी लागले पाहिजे होते मात्र ते लागले नाही? पाण्याचा सगळ्यात मोठा प्रश्न होता जो आम्हाला वाटत होता विद्यमान आमदारांनी मागे काही वर्षात तो त्यांनी मार्गी लावला पाहिजे होता, पण अजूनही आपण बघतो ज्या सोसायटी, आता पिंपरी चिंचवड शहर हे डेव्हलप झालं आहे, भोसरी विधानसभेत सगळ्यात जास्त सोसायट्या वगैरे आहेत, पण सोसायट्यांमध्ये अजूनही पाणी नाही। टँकरचा मोठ्या प्रमाणात म्हणजे काहीतरी लाखो लिटर पाणी रोजचं सोसायट्यांना टँकर मार्फत घ्यावं लागतं। स्वतःच्या पैशात टॅक्स भरतो, तर टॅक्सच्या मार्फत किमान मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजे, पाणी मिळालं पाहिजे होतं महिला भगिनींना, आजपर्यंत तो पूर्ण झालेला नाहीये। आणि पाणी मूलभूत सगळ्यात मोठी गरज म्हणजे पाणी असो, रस्ते असो, काही ठिकाणी बऱ्याच प्रभागांमध्ये अजूनही तिथे नाही, म्हणजे जिकडे प्लॉटिंग असेल तिकडे रस्ता आहे असं जे म्हटलं जातं ते आम्ही आता सत्यात बघतोय। आणि आमचे अजित भाऊ निवडून आले तर हे सगळं मार्गी लागणार, आम्ही याची शाश्वती देतो। आपण माझं थोड्याच वेळात अजित भाऊ या ठिकाणी येणार आहे, सगळ्यांनी तयारी केलेली आहे, काय वातावरण एकंदरीत? खूप सुंदर वातावरण आहे आणि सर्व आम्ही अजित भाऊंच्या सकाळपासून भेटीसाठी व्याकुळ झालेलो आहे। आता अजित भाऊ येतात म्हणून सगळीकडून सर्व लोक उपस्थित आहे त्यांच्या स्वागतासाठी। निश्चितच आपण पाहतोय थोड्याच वेळात या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून भोसरी विधानसभेसाठी ज्यांना अधिकृत उमेदवारी मिळाली आहे ते अजित ढवाणे या ठिकाणी येतात। त्यांच्या स्वागतासाठी जे आहे संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार असेल, महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील ते आता एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन मंदार शिवरायसह प्रसन्न तरडे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।